श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 7. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुण अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म. आवडे तया वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कर अधिका शास्त्रांसी वेतने देऊनी ठेविले, त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी. प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती, कैकाचे भ्रम दवडिले परधर्मोपदेशका जिंकिले. कुमार्गवर्ती असी आणिले सन्मार्गावरी तयाने, त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतियांचे चित्त आकर्षून घेती ते. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होत जे. त्यांचे करोनी निवारण संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जन समस्त, सदा चर्चा वेदांत राजगुरी होतसे. जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती, पाहुणी ऐसी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणे. हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती आणि करता त्याची भक्ती, परी हा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्तेची. पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारवणे ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागले बुवांसी लोटलिया काही निशी, एक स्वप्न तयासी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक एकाएकी चढले असंख्य, महाविचारी त्यातून एक दंश आपणा करतसे. ऐसे पाहोनी ब्रह्मचारी उठले खडबडोनी लवकरी, बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी, त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडधडा उडू लागले धर्मे शरीर ओले झाले, तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नीची वृत्तांत तयाशी सांगती, म्हणती यात काय अर्थ, ऐशी स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी. बुवा आले स्वामींपाशी पुसता मागील प्रश्नाशी, कदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखोणी वृश्चिकासी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खून धरिले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामींचरणी, अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्याचा करोनी आहार अर्पी शंकरा विष्णुकवी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.